आता तुम्ही आमच्यात आलाय की नाही? 11 विवाह केले पाहिजे की नाही केले पाहिजे? आता पहिल्यांदा 11 विवाह जाहीर करा. आमच्याकडे 11 पोरं आहेत. हे विधान आहे लक्ष्मण हाके यांचं. तुम्हालाही प्रश्न पडला असेल नेमकं घडलंय काय? नमस्कार, मी समाधान पाटील. तुम्ही पाहतात खटपट ओरिजिनल. आज मी तुमच्या समोर एक महत्वाचा विषय घेऊन आलो आहे. तुम्हा सर्वांना ठाऊक आहे मनोज जरांगे पाटील गेल्या कित्येक वर्षापासून मराठा समाजाच्या हक्कासाठी लढा देत आहे. त्यांनी उपोषण केलं, आंदोलन केलं आणि या लढ्यातून सरकारला वारंवार प्रश्न विचारले. पण शेवटी सरकारने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. हा निर्णय किती मोठा टप्पा आहे हे सांगायला नको, पण इथेच आता एका नवीन वादाला सुरुवात झाली आणि त्या वादाला सुरुवात केली ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी. लक्ष्मण हाके हे सुरुवातीपासून जरांगे यांच्या आंदोलनाला विरोध करत होते. जरांगे काय बोलतात, काय करतात त्यात सतत अडथळा आणण्याचं काम हाके करत होते आणि या विरोधाचा कळस म्हणजे त्यांचं अलीकडचं वादग्रस्त विधान. हाके म्हणाले 11 विवाह केले पाहिजे की नाही केले पाहिजे? त्यांनी इतक्यावरच येऊन थांबलं नाही तर रोटी बेटी व्यवहार म्हणजे लग्न नातेसंबंधातून राजकारणात व्यवहार होतो का असा सवाल उपस्थित केला. मंडळी, आंदोलन म्हणजे समाजाचा आवाज असतो, पण त्यात एखाद्या घरच्यांचा, मुलींचा उल्लेख करणं हे अपमान केला जात असेल तर हाकेंना काय म्हणावं? सातत्यानं जरांगे पाटील हे संघर्ष योद्धा म्हणून ओळखले जातात. त्यांनी या घडलेल्या विधानावर स्पष्टीकरण दिलं. हाके यांचे विधान गढूळ आहे, त्यांचे विचार हे गढूळ आहे असा मुद्दा काढून कुणाचं भलं होणार नाही. खरंच आंदोलनाच्या मुद्द्यावरून सरकारशी लढणं ही एक गोष्ट आहे, पण वैयक्तिक हल्ले करणं तेही स्त्रियांवर ही कोणालाही आणि कोणत्याही समाजाला शोभणारी गोष्ट नाही असं जरांगे पाटील म्हणाले. मित्रांनो, जरांगे यांच्या आंदोलनाने मराठा समाजाला नवी दिशा मिळाली. सरकारकडून ठोस निर्णय मिळवून दिला, पण अशा वक्तव्यामुळे समाजात आता वाद पेटला. आज चाललंय काय? मतभेद असू द्या, चर्चा असू द्या, पण त्या विचारांच्या पातळीवर राहू द्या. वैयक्तिक जीवन, स्त्रिया, मुली यांना राजकारणात ओढणं थांबवलं पाहिजे, कारण आपला लढा हक्काचा आहे, घराघराच्या इज्जतीचा नाही. मित्रांनो, ज्या पद्धतीत हाकेंनी हे वादग्रस्त विधान केलं त्यामुळे मराठा समाजामध्ये एक वेगळी लाट निर्माण झाली आहे. समाजाच्या हक्कासाठी चाललेल्या लढ्यात एखाद्या स्त्रीचा, मुलीचा उल्लेख करणं हे कितीपत योग्य आहे? त्यांचा अपमान करणं हे गैरजबाबदारपणाचं वर्तन आहे आणि हे आंदोलन आणि हे वर्तन केलेलं आहे लक्ष्मण हाके यांनी. मित्रांनो, खरंच लक्ष्मण हाके यांचं विधान कितीपत योग्य आहे, हे चुकीचं आहे का? तुम्हाला काय वाटतंय कमेंटच्या माध्यमातून द्या. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच महत्वाच्या अपडेटसाठी धन्यवाद.